ते कसलं करपलं माहितीये का? मला अजून पण समजलं नाही नेमकं कसं काय ठेवले मी. पण एवढं भयानक कधी नाही झालं ना. काय आणलं तू आज? व्हेज पुलाव. वाव. आणि तू? निक्की बेटा खीर. हो वाव. आणि तू निकिता? तुझी भाजी नूडल्स आणलं सॅलड. प्लेट नाही हवं हे राहू दे खाली. खाणार आहे हात काढे असते ना तुला कधी अरे तरी ह्याच्यातलं पण ते मारले किंवा त्यातलं चमच्याने घाल. सगळ्यांचे व्हिडिओ काढत आहे यार मी. ते त्याला बोलत मस्त मस्त. हे बघा प्लेट आणायला पाहिजे फायनल स्टेज. सगळे डबे संपलेले आहेत. इथं खीर, इथं खीर, इथं खीर. कोण खीर खायचं आता खिरीचा चमचा बाहेर नदीला तुला चमचा बदाम आलेलो दूध ओतून घे माणसे. एवढे सगळे प्लेट. अरे हे पण ठेव ना. हे पण. अरे ही जो दाखव ही नाही एवढं खाल्ली म्हणून हा हे सगळं हिने संपलं. एवढं सगळं संपवलं तू? म्हणायचं हो एवढं सगळं. मला खीर खूप आवडते म्हणून खाल्ले म्हणायचं मी 3 कटोरे 3 कटोरे नाही बाबा कटापासून मला 3 गरज होईल त्याच्यामध्ये. माहिती ग. अरे पण कोण ही खाणार आहे का? मी सध्या आता व्हेजिटेरियन आहे. सध्या पुरते का? हो. माझं काय म्हणणं आहे बोलशील का सांगशील का बोल काय बोल विचारलं त्याचं काय? सरांना इन्क्लूड करा. सुनील सरांना पण, जय सरांना पण सांगायचं का? जय सरांना व्हिडिओ असेल ना जास्त रेसिपीज असतील ना मग टेबलवरती. असं टेबल पूर्ण पंगतच बसू आपण, है ना? हा काय अगं चल की पहिला नाही तू थांब तू 5 मिनिटं मी जाते. माझं लेट झालं. आपण मी लवकर आहे. अरे मला पण जायचं यार. काय झालं? तर गाईज आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. ते पण हडपसर गाडी तळला. सांग ना आपली फेवरेट ठिकाण कोणती आहे अनुजा? खायला चाललं. आपली फेवरेट प्लेस आहे ना अनुजा? त्या फेवरेट प्लेसवरती चाललो आम्ही पाणीपुरी खायला. ही आहे हडपसर गाडी तळ. हे बघा ह्याच्या बॅक साईडला इथे काय दिसतं तुम्हाला? हाला काय बोलतात त्याला? झूम नाही होते. इथे खांब आहे ना, त्या खांबच्या एक्झॅक्टली मागे तिकडे
रस्ता क्रॉस करायचा पहिला, अशी व्यवस्थित अशी रस्ता क्रॉस करायची, अशी रस्ता क्रॉस करायची. हे 2 ब्रिज, हा सिग्नल ही वाली. मग त्यानंतर इथं फ्रुट्सवाले तिकडे. मग हे A1ची सेवपुरी झाल्यानंतर ह्या इथे हे अंकुश पाणीपुरीवाला, ह्या ठिकाणी आम्ही खायला येतो पाणीपुरी. विदाउट रगड़े वाला मीठा चाहिए. तुझा नाही. टमाटा 20 रुपये किलो, 10 रुपये गांजा, 10 रुपये. भैया ये वाला छन्नी है ना, इससे बड़ा चाहिए है क्या? ये वाला यही है क्या लास्ट? इससे बारीक भी आता है. ये कितने का है? 30 रुपये. दे दो एक. मैं देखती हूँ कौन सा लेना है कौन सा नहीं. छन्नी लोखंडाचा आहे यार, दिसते ॲल्युमिनियम सारखे, पण ॲक्च्युली आहे नाही. लोखंड. तर गाईज माझ्या हजबंडसाठी हे मी आईस्क्रीम आणलं होतं, अमेरिकन ड्रायफ्रूटवाला आईस्क्रीम. मग त्यांनी काय केले, खाल्ले नाही, मग हे असंच ठेवले. हे बघा, हे एकदम फ्रीज झाले, हे निघत नाही आहे. हे वाटी जे आहे ना, हे निघत नाही आहे. ह्याला पहिला डिफ्रोज करावं लागेल, मग त्यानंतर होईल हे. भाजी बनलेला आहे गाईस मस्तपैकी. हे बघा, हे आहे दोडक्याची भाजी. ठीक आहे, त्यामध्ये मस्त शेंगदाणे वाटून टाकलेले आहे. हे बघा, हा मिक्सरमध्ये मी शेंगदाणे वाटले होते. आणि ह्या साईडला किती मस्त दिसते हा किचन. आणि जास्त ह्या साईडला बघा, ह्या साईडला नुसतं कचरा कचरा कचरा. आणि हे जे व्हाईट व्हाईट डाग दिसत आहेत ना, हे सगळं घाण नाही आहे, हे ॲक्च्युली क्षार आहे. जे बोरच्या पाण्यामध्ये असतो ना क्षार, ते क्षारमुळे हे सगळं व्हाईट व्हाईट झालेलं आहे. आणि हे कुकर बघा, तुम्हाला आय थिंक गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, त्यामध्ये असं बोललं होतं मी की बाबा हे जे भात आहे ना, ऑफिसला जाण्याच्या टायमाला ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी मोठ्या कुकरमध्ये ना डाळ ठेवायचं होतं. त्या डाळीचं सगळं प्रिपरेशन केलं होतं. म्हणजे डाळ स्वच्छ धुतलं, मग त्यानंतर टोमॅटो टाकली, मग जे काही लागतात तेल तिखट मीठ ते सगळं टाकून दिलं आणि कुकरला झाकण लावून साईडला ठेवलं आहे. आणि साईडला ठेवून मला गॅस पेटवून मला तो वाला कुकर चढवायचं होतं, डाळीचं कुकर चढवायचं होतं. पण मी काय केले, मी हे कुकर चढवले ज्यामध्ये ऑलरेडी भात बनलेलं होतं. हे बनलेलं भाताचं कुकर पुन्हा गॅसवरती ठेवले. त्या दिवशी गडबड झाली होती, ऑफिसच्या गडबडीमुळे ते झालं होतं. आणि पूर्ण हे सगळं भात जे आहे ना, भाताचा एवढं मोठं करपलेलं थर बनलेलं, एवढं मोठं, लिटरली एवढं मोठं थर बनलेलं. आता हे पण करपायला लागलं. आता
आता मी थोडं एडिटिंग करते.